आपण या जगताप परिवाराची कहाणी ऐकली। त्यांच्या गाया एकदम सुंदर तब्येत बनली होती, पण मागच्या 3 महिन्यामध्ये त्या गाया परत उतरून गेल्या। मी त्यांना विचारलं की काटा का बरं झाला, तर ते म्हणे मिल्क चार्जर 2 वर्ष चालू होतं, तोपर्यंत काही टेन्शन नाही, आजार नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही, आज दवाखानाच नाही। मावशी बरोबर आहे का? बरोबर आहे, आजार नाही, काय नव्हतं, दूध मस्त सगळं, फक्त टकाटक दूध काढायचं आणि चारा घालायचं, बाकी काही काम नव्हतं। मध्ये 2-3 महिने नसल्यामुळे आता 10-20 दिवस झाले बघा, अजून त्यांच्यावर पूर्ण परिणाम, त्याचे साईड इफेक्ट झालेले। ती जी पावडर चालली गेली ना, तिचे इफेक्ट तर केला नाही, पण तिने काय केला, साईड इफेक्ट। म्हणजे अजून मिल्कच्या जेव्हा ही थोडं खातीये, बाकीची उष्टावळ पडलेली, म्हणजे 20 दिवस चालू करून झाले, 20 दिवसामध्ये दूध वाढले, थोडं खाणं बी वाढले, पण अजून पूर्वपदावर आलेले नाही। तुम्ही किती ग्रॅम देता सगळ्यांना? आता सगळ्यांना 1-1 चम्मच देता ना? आता ह्या 2 गाया मिळून 50 लिटर दूध देतात, यांना 2-2 चम्मच द्यायचे नाही, नंतर कमी द्यावं लागतं। आपण ही बकेट संपली ना, आता दुसरी बकेट आणल्यानंतर थोडं कमी प्रमाण द्यावं लागतं। का? काय होतं, पूर्ण त्यांना हे वाटतं, काय पूर्ण खाऊन घेता आणि तब्येत जास्त वाढते। वाढू द्या ना मग, ते जास्त वापरलं तर तब्येत होती त्यांची, मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय आहे, आपण कुठून बाहेरून आलो, दुपारी बसल्या हा, त्या लगे उठून चालू होता काय मला खायला टाकावून, मग द्यायचं ना त्यांना, दुपारी नाही देत ना। तुमच्या लक्षात नाही आलं, ह्या गाया तुम्ही जर मिल्क चार्जर जास्त दिलं आणि त्यांची तब्येत जर जास्त झाली, तर पुढच्या वेताला ह्या 30 लिटर जातील ना। 30 लिटर जातील, पण आपण कुठून आलो फिरून समजा, आता 10च्या नंतर खाणं तसं नाही, जोपर्यंत त्यांच्या शरीराची भूक, त्यांचा काठा आहे बघा, हे लक्षात ठेवा, अंगकाठी म्हणतो आपण। आता ही जी गाई, तुमचा वर काटा दिसतो का ना, त्या गाईचा काटा दिसतो की नाही, तिची हाईट किती आहे, किती असेल सर? ती जवळ 4-3.5 छाती बशी लावून पहा तुम्ही, 4च्या पुढे जायची, 4.5 फूट आहे, बरोबर आहे? आता 4.5 फूट गाई आहे, जेव्हा त्या गाईचा बघा, ज्यावेळेस तिची तब्येत सुद्धा तेव्हा काट्याच्या वर तब्येत जाते, माहिती आहे तुम्हाला? काट्याच्या वर, तिच्या वर जेव्हा तब्येत जाईल ना, ही गाय तुम्हाला 30-35 लिटर दूध देईल, बरोबर आहे? पण कधी तिच्या अंगकाठी सुधारणा झाली तर तुमच्या कधी अन्न का मागती, कारण तिचा कोठा मोठा आहे, गाय जास्त लिटरची आहे, पण तुमच्या कधी कमी लिटर दूध देते का? कारण तुम्ही तिची क्षमता वापरीत नाही। तुमची गाय तब्येतवान आहे, पण ड्रायव्हर जरा ढिल्ला आहे। हा, ड्रायव्हर दिलाय। आणि आल्टो मध्ये काय होतंय, ड्रायव्हर किती भारी असू द्या, पण गाडी हलकी आहे। मग गाय तुमची जर भारी आहे, तर ड्रायव्हर सुद्धा काय पाहिजे, तेवढा धाडशी पाहिजे, तेवढा तेज पाहिजे। तुम्ही मला सांगा, तुम्ही तेज चालले तर पेट्रोल सुद्धा कशी वाढणार आहे, ती जास्तच वाढणार। हॅलो, बरोबर चूक आहे? हा, तसं हिला तुम्ही इंधन जास्त द्या ना, म्हणजे काय, चारा, तिला चारा भरपूर द्या। ती जास्त लोक खात नाही म्हणून तमाशा करतात, ती खाती म्हणून तुम्ही थांबले, म्हणजे मला आश्चर्य वाटले। म्हणतो आम्ही दैवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला।